त्यांना उत्तर द्यायला आमच्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नाही आहे, कारण त्यांनाच माहित नाही की भ्रष्टाचार कसा झालाय. त्यांना सांगितलं जातं की आम्ही कारखाना चालू करणार आहे आणि हे कारखाना असा बंद पडलाय तसा बंद पडलाय, कामगार जास्त होते. नानासाहेब सगळे असताना 1260 कामगार होते. त्या काळात 300 किलोमीटरवरनं ऊस आणला जायचा आणि आज 15 ते 20 किलोमीटरच्या एरियामध्ये आपल्या कारखान्याची कॅपॅसिटी एवढा ऊस आहे आणि कामगारांच्या नावावर खापर फोडलं जातं की आता फक्त 750 कामगार आहेत. म्हणजे 1260च्या निम्मे कामगार असताना कामगारांच्यामुळं आपल्या पगारावरती कारखान्यावर बोजा वाढतोय ह्यांच्या पगारामुळं आणि हा कारखाना तोट्यात चाललाय. म्हणून कामगारांच्या नावानं फक्त दोन केली जाते की कामगार जास्त असल्यामुळे कारखाना तोट्यात चाललाय. आता आपण शेवटाकडे जातोय खरं तर, आणि लोकांना आता दोन तुमच्या इकडं कारखान्यामध्ये पॅनल लागलेले, एक तर सगळे गट आहे आणि इकडं कृती बचाव समिती आहे. त्यानंतर सगळ्याच नागरिकांसाठी मला माझा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही एका वाक्यामध्ये द्यायचं आहे की कोण कारखाना चालू करू शकतो आणि या कोण या कोण नाही देऊ शकतो या सगळ्या शेवटी आता मुद्दा कुणीही घ्यायचा नाही, मला एका प्रश्नाच्या या ठिकाणी उत्तर द्यायचं. कोण होता अरे बाबा 7 वर्ष कुठे लपला होता. बचाव कृती समिती चालू करणार विश्लेषण नाही सांगतोय का त्याचं प्रोव्हिजन सांगतोय मी. ठीक आहे, आता इकडे नागरिक सुद्धा आहेत, नागरिकांच्या मला प्रतिक्रिया पाहिजे. बोला. बचाव समिती इकडं, सगळे बचाव समिती बचाव समिती आपण बचाव समिती इकडं. तुम्ही सगळे नागरिक आहे का? कारखाना हा बचाव कृती समिती का चालू करणार हे पण सांगतो मी. कारण आमच्या बचाव कृती समितीला जे मिळालेले लिडरशिप आहे, शेतकरी नेते आहेत, त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केले, देश पातळीवर आंदोलनं केलेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं संदीप गिड्डे हे नाव आहे आणि ते सगळी ही प्रोव्हिजन करून आज रोजी बँकेनं मागच्या 2 दिवसापूर्वी एक ठराव घेतला, ज्यामध्ये जिल्ह्यातल्या 7 संस्था